नमः बुद्धाय. आजचा विषय आहे मनावर कंट्रोल कसा करायचा. मन चंचल असते, पण साधनेने ते स्थिर करता येते. गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे, मार्ग सोपा आणि प्रभावी आहे. बुद्ध म्हणतात की श्वासावर लक्ष द्या, म्हणजे आनापानासती. शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त श्वास येणे जाणे पहा. मन भटकलं तर हळूहळू परत श्वासाकडे आणा. ही 10 ते 15 मिनिटे नेहमी केल्यावर मन कंट्रोलमध्ये राहत असते. दुसरा उपाय आहे, विचारांना थांबवू नका, फक्त निरीक्षण करा. वाईट किंवा चांगले विचार आले तरीही हा फक्त विचार आहे असे समजा, त्यामागे जाऊ नका. तिसरा उपाय आहे, सत्संग आणि धम्मवचन. धम्म ऐकल्याने मनाला योग्य दिशा मिळते. गौतम बुद्धांनी त्यांच्या उपदेशातील सम्यक स्मृती खूप महत्त्वाची आहे. राग आल्यावर 10 श्वास घ्या, ताबडतोब प्रतिक्रिया देऊ नका. 10 खोलवर असे श्वास घ्या, मन शांत होते. 5वा उपाय आहे, सकारात्मक विचाराची सवय लावा. दररोज सकाळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी संयमी आहे, मी जागरूक आहे. बुद्धवचन, जिंकायचं असेल तर दुसऱ्याला नव्हे, स्वतःच्या मनाला जिंका, असे बुद्धांनी सांगितलेलं आहे. बुद्ध भगिनींनो, मन हे आपल्या सुख दुःखाचे मूळ आहे. बाहेरचा शत्रू आपल्याला फार त्रास देऊ शकत नाही, पण अस्थिर मन माणसाला आतून कमजोर करत असते. म्हणूनच बुद्धांनी मन जिंकण्याचा सर्वात मोठा विजय सांगितलेला आहे. मन चंचल असते, पण अशक्य नाही. मन वाऱ्यासारखे फिरते, कधी भूतकाळात, कधी भविष्यकाळात. पण जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मन वर्तमानात येते. हीच आनापानाची साधनाची स्थिर करते. राग, द्वेष, लोभ मनाचे क्लेश आहे. राग आला की आपण प्रथम जळतो, द्वेष धरायला की मन अस्थिर होते. म्हणून क्षमा आणि करुणा ही मन शांतीची गुरुकिल्ली आहे. सम्यक स्मृती, प्रत्येक कृती जागृतीने करा. चालताना, बोलताना, खाताना जागरूकता वाढली की मन आपोआप शांत होते. स्वतःवर विजय मिळवणे हाच खरा विजय आहे. जग जिंकणे सोपे आहे, पण स्वतःवर विजय मिळवणे खरा पराक्रम आहे. जो मनावर नियंत्रण ठेवतो तोच खरा अर्थाने मुक्त होतो.